नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनीता लाटकर. मी गेले 25 वर्ष अकाउंट्सचे क्लासेस घेते, त्याहीपेक्षा जास्ती. हे आपल्या खूप लोकांना माहिती असेल. कोणाकोणाची नेक्स्ट जनरेशन पण माझ्याकडे क्लासेसला येऊन शिकून गेलेली आहे. तर हे सगळं करताना आत्ता माझ्या मनात एक असा विचार आला की हल्ली कोविडनंतर सगळ्यांची शिक्षणाची पद्धत बदललेली आहे. तर त्या बदलत्या पद्धतीला आम्ही जे ओल्ड स्कूलचे लोक होतो, म्हणजे मी तरी मानते की आम्ही नाही तेवढे ॲडजस्ट झालो. पण आता ही नवीन टेक्नॉलॉजी शिकता शिकता असं कळायला लागलं की आपण खूप लोकांपर्यंत पोचू शकतो. आणि जे क्लास चालू करायचं माझं ध्येय आहे की खेडेगावातला विद्यार्थी पण CA होऊ शकतो, त्यांनी शहरात यायची गरज नाही. तर त्या मुलासाठी चांगल्यातला चांगला पद्धतीचा गायडन्स जर आम्हाला त्या मुलापर्यंत पोचवता आला तर खूप, म्हणजे माझं जे ध्येय आहे की खेडेगावातला विद्यार्थी जो त्याच्या घरी बसून CA व्हायला पाहिजे. एकच विद्यार्थी, आत्ता माझं मेन एम फक्त आहे की एकच विद्यार्थी जरी त्याच्या घरी बसून CA झाला तरी मी जो हा चॅनल चालू करते त्याचं सगळं आनंद मला मिळाला असं मी मानते. आता त्याच्यासाठी पहिली सुरुवात म्हणजे मी काय करते की मी आत्ता 11वी आणि 12वी ह्या स्टँडर्डवर, म्हणजे ह्या विद्यार्थ्यांवर जास्ती भर देणार आहे 11वी आणि 12वीच्या. कारण त्यांचं बेसिक हे पक्कं झालं तर ते पुढे कुठेही बसून अकाउंट शिकू शकतात. आता अकाउंट्सच फक्त शिकवणार का? तर नाही. आम्ही कॉमर्सशी रिलेटेड जे काय असेल ते सगळं शिकवणार. मी सगळ्या बोर्डाचे CBSE, HSC आणि ICSE बोर्डचे मी स्वतः क्लासेस घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ओपन युनिव्हर्सिटीचे पण क्लासेस घेतलेले आहेत. तर ह्या सगळ्याचा अनुभव, जे काय गेले 25-30 वर्षाचा अनुभव आहे, तो सगळा अनुभव तुमच्यापर्यंत मला पोचवता यावा ह्याच्यासाठी मी आणि माझे काही स्टुडंट हे सगळे मिळून आम्ही तुम्हाला चांगल्यातला चांगला गायडन्स देण्यासाठीचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यासाठी पहिली स्टेप 12वीचा पेपर जो आत्ता आहे तो 26 तारखेला आहे, 26 फेब्रुवारीला. तर त्याच्यासाठी अगदी आयत्या वेळेला तुम्ही तो पेपर कसा सॉल्व केला पाहिजे हे माझ्या पद्धतीने, माझ्या अनुभवाने मी तुम्हा लोकांपर्यंत पोचवणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्याचा फायदा घ्यावा हे असं मी सगळ्यांना सांगू इच्छिते. आणि तुम्हाला जे काय डाऊट्स येतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही विचारायचे असतील प्रश्न, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. मी त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला द्यायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.